रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी म्हटली म्हणजे वैष्णवाची पावलं ही पंढरपूरच्या दिशेने पडायला लागतात आणि एक अशी हुरहुर मनाला लागलेली असते की ही आषाढी कधी येईल आणि कधी आपली देवाशी भेट होईल. आणि याच भेटीच्या ओढीने वारकरी हा मग पाऊस असेल, ऊन असेल, थंडी असेल किंवा या प्रवासामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडचणी असतील या सगळ्यांवर मात करून पंढरपूरपर्यंत पोहोचतो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन कृतकृत्य होत असतो. या वारीच्या संदर्भामध्ये आजपर्यंत अनेक प्रकारचं चिंतन विचार या ठिकाणी केले गेलेले आहेत की नेमकी वारी चालते कशी, वारी म्हणजे नेमकं काय, हे सगळं नियोजन कसं होते, एक ना अनेक गोष्टींवरती विचार या सगळ्या दृष्टीने झालेले आहेत. पण आज या वारीच्या निमित्ताने आपण वारीचं जे चिंतन करणार आहोत ते योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण बघणार आहोत की माऊलींनी किंवा संत मंडळींनी वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या हातून कसा सहज हा योग साधून घेतला आणि त्यांच्या जीवनामध्ये कशी त्यामुळे धन्यता आली, हे वारीचं फळ आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते. वास्तविक पाहता एका ठराविक स्थानापासून एका ठरलेल्या स्थानापर्यंत पायी चालत जाणे, तेही एका ठराविक वेळेला, त्याला वारी आपण असं म्हणतो. जसं आम्ही आईसाहेब मुक्ताबाईच्या पासून वारीचा आरंभ केला आणि पंढरपुरापर्यंत पोहोचलो, तर ही वारी झाली. या वारीमध्ये नेमकं पायी चालणं अभिप्रेत आहे का, किंवा ते पायी चालण्याने काय होते, तर खरं तर हा शब्द पायी चालणे यापेक्षाही याला योग्य शब्द आहे विहार करणे. वारकरी हा विहार करत पंढरपूरपर्यंत जात असतो आणि विहार हा शब्द आला की त्या विहारामध्ये आनंद असतो. पायी चालण्यामध्ये कष्ट होतील पण विहारामध्ये आनंद प्राप्त होत असतो. स्वच्छंदाने विहार केला जात असतो आणि म्हणून हा विहार शब्द याच्यासाठी योग्य आहे. बघा, ही वारी करत असताना जे एका योग्याला कुंडलिनीची जागृती असेल, षटचक्रांचं वेदन असेल किंवा आणखीन ज्या ज्या काही गोष्टी योगाच्या क्रियेने प्राप्त होत असतात, त्या सगळ्या सहज या केवळ चालण्यातून, वारी करण्यातून होऊन जात असतात. वारकऱ्यांच्या ठिकाणी 4 गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अष्टगंध बुक्का लावणे, दुसरी गोष्ट व्रत एकादशी करणे, तिसरी गोष्ट नित्यनेमाने रोज हरिपाठ म्हणणे आणि चौथी गोष्ट म्हणजे वारी करणे. संतांनी वारीला अत्यंत महत्त्व दिलं आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी. तुकोबारायांनी साक्ष दिली की माझं काही व्रत असेल तर ती एकादशी आहे आणि पायी चालणे आहे, म्हणजे वारीला जाणे आहे. पण हे नेमकं काय घटना घडते किंवा काय गोष्ट होते याच्यामध्ये, तर ती पण आपण थोडीशी जाणून घेऊया. मला असं वाटते की जिथून वारीचा आपण आरंभ करतो, चालण्यासाठी सुरुवात करतो, तिथून ही भक्तीची गंगा प्रवाहित व्हायला लागते. आणि ती भक्तीची गंगा प्रवाहित व्हायला लागली म्हणजे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, कुंडलिका वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, रस्त्याने चालताना सातत्याने नामस्मरण, संकीर्तन, हे सगळं ज्यावेळेला घडत असते, हा एक भक्तीचा ओघ, हा प्रवाह असतो, हीच गंगा आहे. आणि ही गंगा ज्यावेळेला प्रवाहित होते त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्काम होतो तिथे कीर्तनं होतात. त्या कीर्तनातून जे काही श्रवण घडते त्या निमित्ताने, त्या कीर्तनाच्या माध्यमातून या भक्तीला ज्ञानगंगा येऊन मिळते. भक्ती आणि ज्ञानाचा हा अशा प्रकारचा या गंगेचा संगम होतो आणि त्याच्यानंतर एक सहज ही जी वारी म्हणून जे कर्म, जी क्रिया केली जाते, हा कर्माची गंगा याच्यामध्ये येऊन मिळते. तो ही या ठिकाणी गुप्त आहे. जशी त्रिवेणीमध्ये गंगा, यमुना पण सरस्वती गुप्त आहे, तर तशी ही ज्ञानगंगा आणि भक्तिगंगा आणि याच्यामध्ये कर्माचा भाग मात्र गुप्त आहे. तो गुप्त याच्यासाठी आहे की कुठल्याही प्रकारची क्रिया किंवा कर्म हे न सांगता, जसं उदाहरण की मी वारी करतो आहे, तो एक वेळा मी एखादं व्रत वैकल्य वगैरे करतो, पूजा अर्चना करतो,
किंवा आणखीन काही करतो तर त्याच्या मागे कधी कधी माझा हेतू पण असतो की मला या संसाराच्या या दुःखातून दूर व्हावं, भगवंताची कृपा व्हावी, मी सुखी व्हावा, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी येत असतो. पण कुठल्याही प्रकारची अभिलाषा, इच्छा मनात न ठेवता आपलं घर दार सगळं सोडून आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जातो तो जसे जसे पावलं पंढरीच्या दिशेने पुढे पुढे पडायला लागतात तसा 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 त्याच्या दर्शनाची, भेटीची ओढ आणखीन उत्कट तीव्र व्हायला लागून जाते. आणि काय आमच्या आतमध्ये घडते आम्हाला माहित नाही, पण संतांनी किमयात अशी काही करून टाकली वारीच्या निमित्ताने की आमच्या हातून हा सगळा अशा पद्धतीचा योग घडवून आणला. म्हणून मी वारी असा एवढा शब्द न वापरता, जसं भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे, तसं वारी सुद्धा एक योग आहे. कारण योगाचा शेवटी अर्थ हाच आहे की त्याच्याशी जोडणे, ज्याच्याने जोडलं जाते तो योग. मग त्याच अर्थाने मी वारीमुळे भगवंताशी, पंढरीश पांडुरंगाशी जोडला जातो. वारी माझ्यासाठी योग आहे आणि हा असा योग आहे की याच्यासाठी जसं योग क्रियेचा जर विचार केला तर त्याला माझ्या शरीराचे काही लिमिटेशन्स आहेत, कधी माझ्या वयाचे काही बंधनं आहेत, कधी काळाची बंधनं आहेत, परिस्थितीचे बंधनं आहेत. त्याच्यामुळे हे सगळ्या अशा गोष्टी घडून येतील असं सांगत नाही. पण याच्यामध्ये लहान मुलं असू द्या, तरुण असू द्या, वृद्धही होती तरणे, म्हातारे सुद्धा त्याच्यामध्ये तरुण होतात. मग स्त्रिया असतील, आणखीन कोणीही असू द्या, सगळेचे सगळे. तुम्ही बघा, एकदा हा वारीचा, ह्या भक्तिगंगेचा प्रवाह ओघ सुरू झाला की आपण चालतो असं वारकऱ्याला कधी वाटतच नाही. मग माझी तिथे जेवणाची सोय असेल का, माझी झोपण्याची सोय असेल का, मला हे मिळेल का, ते मिळेल का, या सगळ्याचा विसर असो ऐसा कुठे आठवची नाही. आणि म्हणून मला असं वाटते की या सगळ्या याच्यातून आपल्याला जर उन्नत होऊन बाहेर यायचं असेल, जीवनाचा एक निखळ आनंद घ्यायचा असेल, तर एकदा त्या वारीमध्ये जावं. पूर्वीसारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. खूप छान सुविधा आता आजच्या अलीकडच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तर आणखीन सगळं काही सोपं झालेलं आहे. पण तरी सुद्धा बघा, सुरुवातीला घरून वाटते निघताना माझ्याकडून जमेल का, मी इतकं चालू शकेल का, अनेक गोष्टी असतात. पण एकदा का त्याच्यामध्ये लागलं ना की मग काही चिंता राहत नाही. तो वाट दावी करी धरून या, तो धरून घेऊन चालत असतो. म्हणून एक सिद्धांतिक रूपाने मी जाता जाता तुम्हाला एवढं सांगेन की पायी चालत जाण्याचा याच्या मागे हेतू काय आहे. जर आज एवढी साधन उपलब्ध आहे, बसेस आहे, ट्रेन आहे, विमान आहे, अनेक साधन आहे, आणि ते सहज उपलब्ध असताना कशासाठी पायी चालत एवढा त्रास करून घ्यावा, असा एक प्रश्न आम्हाला विचारला जातो. पण प्रश्न साधन उपलब्ध आहे म्हणून नाही. मग याच्यामध्ये गमक काय आहे? याच्यातलं रहस्य असं आहे की आपण जाऊन पंढरीला पांडुरंगाच्या पदाचं पददर्शन घेत असतो आणि चालत असतो आपल्या पायाने. आपल्या पायाने चालत जाणे आणि त्याच्या पायाचं दर्शन घेणे ही वारी आहे. मग हा जो चालत जाणारा आहे, जो चालतो, हा जीव आणि जिथे पोहोचतो ते परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जशी नदी प्रवास करत करत समुद्रापर्यंत जाते आणि समुद्रच होऊन जाते, तसं या वारीच्या सोबत जाता जाता आता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाचे, तिथपर्यंत पोहोचून जातो आणि त्या ठिकाणी स्थिर होऊन जातो. तुम्ही पाहाल, पंढरपूरला गेल्यानंतर नामदेवराय देवाच्या पायरीशी आहे खाली, तिथे पायाशी वैष्णवाला जागा आहे आणि म्हणून त्या पददर्शनाचं महत्व आहे. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे चालत जात असताना योगशास्त्राप्रमाणे जर विचारच करायचा झाला तर मूलाधारापासून मग स्वाधिष्ठान असेल, मणिपूर असेल, अनाहत असेल, विशुद्ध आज्ञा, सहस्रार, ही सगळी जी चक्र आहेत, याच्यातून हा कुंडलिनीचा जो काही प्रवास आहे सुषुम्नेच्या मार्गाने, हीच एक प्रकारची वारी आहे. आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे जर मी या योगशास्त्राचा जर विचार करायला लागू तर मग मूलाधार काय आहे, स्वाधिष्ठान काय आहे, ते चक्र काय आहे, तिथे बीज कोणतं, तिथे देव कोणता, त्याचा मंत्र काय, वर्ण काय, अनेक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. पण माऊलीने अशी कृपा केली, कारण ज्ञानराज माझी योग्याची माऊली, त्या योग्याच्या माऊलीने कृपा केली योग्यांवर की तुम्ही नुसतं नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळी, या सुख देईल विसावारे.
तिथे चालत जात असतानाच सगळी चक्र आपोआप सुरू होतात, सुषुम्नेचा प्रवाह सुरू होऊन जातो. हे सगळं काही सहज घडून जाते. आणि ज्या वेळेला पंढरपूरमध्ये आपण पोहोचतो आणि त्या पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवतो, त्यावेळेला या आज्ञाचक्रापर्यंतचा साधकाचा हा प्रवास पूर्ण झालेला असतो. आणि इथे सद्गुरूची कृपा होऊन मग तिथून पुढचे जे चक्र आहेत त्याचा प्रवास सुरू होतो. आणि सहस्राराच्या ठिकाणी असलेलं हे परब्रह्मलिंगम, त्याचं दर्शन, त्याची भेट, त्याच्याशी तादात्म्य या ठिकाणी या माध्यमातून होत असते. आणि म्हणून वारीचा अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन जीवनामध्ये एकदा हा वारीचा योग आपण निश्चित करावा. कारण आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत, तर हा योग आपल्याला घडून आलेला आहे. आणि त्या योगाचा उपयोग जर आपण करून घेतला तर तो आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अशी तुम्हा आम्हा सर्व वैष्णवांवर पंढरीश पांडुरंगाची कृपा हो अशी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. रामकृष्ण हरी.